Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrudmai Joshi here. In today's English grammar session, let us learn figure of speech metaphor. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या इंग्लिश व्याकरणाच्या पाठात आपण फिगर ऑफ स्पीच मेटॅफर बघणार आहोत, म्हणजे ज्याला मराठीत रूपक असं म्हणतात. सो सिन्स लास्ट टाइम वी आर लर्निंग फिगर्स ऑफ स्पीच अँड लास्ट टाइम वी हॅव सीन सिमिली and this time we will be seeing metaphor, that is rupak. So metaphor is in many ways similar to a simile. So metaphor you can say is an implied IMPLIED simile. metaphor चं spelling आहे METAPHOR, metaphor म्हणजे रूपक. And metaphor is an implied simile. Here words like, as are avoided. एक उदाहरण बघूयात आपण. ही इज लाईक अ जायंट, तो राक्षसासारखा आहे. हे झालं उदाहरण सिमिलीचं. आता ही इज अ जायंट, तो राक्षस आहे. ही इज अ जायंट हे उदाहरण झालं मेटॅफरचं. सो इट इज अन इम्प्लाइड सिमिली. So a metaphor basically states that one thing is similar to one thing is another thing. It equates two things not because they are same but for sake of comparison or for symbolism. And you cannot take metaphor literally. म्हणजे त्याचा आपण शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. And they are normally used in poetry, literature or someone who wants to try different things in their language. So if you want to enhance your imagery म्हणजे तुमचं इमॅजिनेशन तुम्हाला दाखवायचं असेल लँग्वेजमधनं, तर तुम्ही मेटॅफरचा वापर करता. आता काही काही मेटॅफर्स जी आहेत एक्झाम्पल्स ती आपण बघूया. यू आर माय सनशाईन, तू माझ्यासाठी सनशाईन म्हणजे सूर्याच्या काय म्हणता येईल, सूर्याच्या प्रकाश, तू माझ्या सूर्यासारखा प्रकाश आहेस. यू आर माय सनशाईन. आता इथं लाईक आणि ॲज हे शब्द वापरलेले नसतात. सो हे डायरेक्ट ज्याला म्हणतात कंपॅरिझन असतं. यू आर माय सनशाईन. नेक्स्ट इज इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग्स. म्हणजे इफ इट इज रेनिंग हेविली यू यूज धीस टर्म्स. It's raining cats and dogs. Or you say he has a heart of gold. Now here heart of gold म्हणजे he is very generous किंवा he is very good in nature. So heart of gold doesn't literally mean his heart is made up of gold. He has got heart of gold हे रूपक आहे. Next example, it's been असं बरेचदा म्हणतात, it's been a real circus when mom goes on a vacation. म्हणजे आई जेव्हा वेकेशनला जाते तेव्हा घरात सर्कशीसारखी अवस्था असते. घराची सर्कस झालेली असते. सारखी हा शब्द इथे वापरत नाहीत. इम्प्लाइड तोच असतो, पण लाईक किंवा सारखा हा शब्द न वापरता इट्स बीन अ रिअल सर्कस. अजून एक उदाहरण बघूया. हे शेक्सपियर या फेमस रायटर, पोएट आणि बरंच काही यांचं हे फेमस वाक्य आहे. कधी ऐकलं असेल तुम्ही. द वर्ल्ड इज अ स्टेज. म्हणजे अख्खं जग हा एक रंगमंचच आहे. द वर्ल्ड इज अ स्टेज हे पण मेटॅफर आहे. नेक्स्ट इज लाईफ इज अ रोलर कोस्टर. तर रोलर कोस्टर म्हणजे एक खेळणं असतं ज्यात तुम्ही बसून पूर्ण ते फिरतं आणि ज्याला जत्रेत अशी खेळणी असतात. तो लाईफ इज अ रोलर कोस्टर. हर टियर्स, अजून एक एक्झाम्पल बघूया. हर टियर्स वर अ रिव्हर फ्लोईंग डाऊन हर चिक्स. म्हणजे तिचे अश्रू नदी बनून ओघळले असं साधारण अर्थ त्याचा. तर सो मेटॅफर्स हेल्प रायटर्स अँड पोएट्स मेक अ पॉइंट in more interesting way. They also help reader see things from a different perspective
by here it is by describing tears as a river, a writer has found a creative way to describe how great the girl's sadness was. So he has helped readers see similarity between tears and river. Both of them flow. So that's the similarity between tears and river, and this makes reading more attractive. So that is all we can say about metaphor. So today we have learned an interesting figure of speech metaphor, रूपक. आणि तुमचं इंग्लिश उठावदार करायचं असेल तर ही अशी मेटाफर्स म्हणजे रूपकं तुम्ही जरूर वापरा. अँड दॅट इज ऑल फॉर टुडेज इंग्लिश ग्रामर सेशन. आय होप इट वॉज अन इंटरेस्टिंग वन. थँक्यू. धन्यवाद.